असं म्हणतात की कलाकाराला लोकप्रिय होण्यासाठी, त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांनी ती ॲक्सेप्ट करण्यासाठी मुळात प्रतिभा असावी लागते, टॅलेंट असावं लागतं. बॉलिवूड काय किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये काय, अशी अनेक उदाहरणं आपण बघतो की ज्यांच्याकडे विद्वत्ता किंवा गुणवत्ता ही भरपूर असते, निसर्गदत्त कलेची देणगी असते आणि त्या पद्धतीने ते रसिकांचं मनोरंजन करत असतात. पण या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की नुसतीच प्रतिभा किंवा नुसतंच टॅलेंट असून चालत नाही, तर त्याला दैवाची साथसुद्धा असावी लागते, डेस्टिनी. एक चांगले संगीतकार म्हणजे ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून असं म्हणता येईल की वडिलांचं मोठेपण किंवा वडिलांची सांगीतिक कारकीर्द ही सगळी जवळून बघून संगीत रक्तात असून स्वतःचं एक वेगळं पॅरलल समांतर अस्तित्व संगीत क्षेत्रामध्ये निर्माण केलं. आपण बोलतोय एस डी बर्मन यांचे सुपुत्र आर डी बर्मन यांच्याबद्दल. आणि अनेक वेगवेगळ्या चालीचे गाणी त्यांनी बॉलिवूडला दिली. वेगळ्या वाटेवरची अनवट चालीची अशी पण गाणी दिली ज्याच्यामध्ये पाश्चिमात्य संगीताचा पण आपल्याला एक भास होतो. आणि त्याचबरोबर अनेक अवीट लता मंगेशकर यांनी गायलेली, आशा भोसले यांच्या गळ्यातून साकार केलेली अनेक गाणी आर डी बर्मन यांनी बॉलिवूडला दिली. पण दैवदुर्विलास असा होता की 80च्या दशकामध्ये त्यांच्याकडे बरेच सिनेमे आले, पण एकाही सिनेमाला यश मिळालं नाही. वारंवार सिनेमे फ्लॉप होत होते आणि त्यातून अपयशांच्या यादीमध्ये आर डी बर्मन हे जात होते. एकीकडे कविता कृष्णमूर्ती यांचा एक डबिंग आर्टिस्ट म्हणून नावलौकिक होत होता. त्याचबरोबर लहान मुलांसाठी पण त्यांनी गाणी गायली होती, लहान मुलांना आवाज त्यांनी दिला होता. पण त्याचबरोबर त्यांना एक परिपूर्ण गायिका म्हणून त्यांचा स्ट्रगल चाललेला होता. कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं वेगळेपण पंचमदांनी हेरलं होतं आणि त्यांनी कविता कृष्णमूर्ती यांना शब्द दिला होता की माझ्याकडे एखादं चांगलं प्रोजेक्ट आलं ना, तर मी डेफिनेटली तुझा विचार करेन आणि तुलाच ते गाणं देईन. पण दुर्दैवाने माझ्याकडे कुठलं प्रोजेक्ट येत नाही आहे आणि जे प्रोजेक्ट येतं आहे त्याच्यामध्ये मला यश मिळत नाही आहे. दैवाचे फेरे हे सतत बदलत असतात. अपयश आलं तरीसुद्धा कधी ना कधीतरी यश येतंच. विधू विनोद चोप्रा एक ज्यावेळेस प्रोजेक्ट करत होते त्यावेळेला त्यांनी संगीताची जबाबदारी आर डी बर्मन यांच्यावरती सोपवली. मागची कारकीर्द बघता ज्यावेळेस अनेक सिनेमे पंचमदांचे फ्लॉप होते ते बघून म्युझिक कंपनीसुद्धा पंचमदांना ते प्रोजेक्ट द्यायला नकार देत होती. कारण त्यांना असं वाटत होतं की कदाचित हे फेल होईल प्रोजेक्ट आणि पंचमदांकडे आता सध्या कुठलंच नाव नाही आहे किंवा कुठलंच काम चांगलं होत नाही आहे. पण विधू विनोद चोप्रा हे जरा त्याच्यावरती ठाम राहिले आणि त्यांनी ही सांगीतिक जबाबदारी आर डी बर्मन यांच्यावरती सोपवली. पंचमदांनी सुद्धा जो कविता कृष्णमूर्ती यांना शब्द दिला होता तो पाळला आणि सांगितलं की ही गाणी यातली तुम्हाला गायची आहेत. गाणी इतकी छान होती, लिहिली चांगली होती आणि त्याचबरोबर पंचमदांनी त्याचं संगीत इतकं इतकं उत्तम केलं होतं की ते प्रथमदर्शनी ऐकल्यानंतर कविता कृष्णमूर्ती यांना असं वाटलं कदाचित ही मंगेशकरांसाठी असावेत आणि मला नुसतं डबिंग करायचं असेल. म्हणून त्यांनी कन्फर्म केलं त्यांच्याकडनं की खरंच मी गाणार आहे का. पंचमदा म्हणाले 100% तू गाणार आहेस, कारण मी तुला सांगितलं होतं की मला चांगलं प्रोजेक्ट आलं की मी ते तुला देणार आहे. झालं तर मग 1942 लव्ह स्टोरी याच्यामध्ये अनेक गाणी कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू यांनी गायलेली आहेत जे अजूनही आपल्या ओठावरती आहेत. रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम किंवा एक लडकी को देखा तो ऐसा लगा यासारखी गाणी ही आजही आपण तितकंच नाव असतंय, आजही त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. ती गाणी तर हिट झाली. पिक्चर कमर्शियल कसा हिट झाला हे तेवढं सांगता येत नाही, पण गाणी मात्र त्यातली खूप अजरामर झाली. आणि कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू यांना मेनस्ट्रीम गायक गायिका म्हणून नावलौकिक मिळाला, विशेषतः कविता कृष्णमूर्तींना. आणि त्यांना परिपूर्ण गायिका म्हणून बॉलिवूडमधलं एक चांगलं दार उघडं झालं. पण दैवदुर्विलास असा झाला की हे बघायला पंचमदा नव्हते. पुन्हा डेस्टिनी, पुन्हा नशिबाचा भाग येतो. पण नशीब कसं असतं बघा. एक काळ असा होता की ज्यांनी बॉलिवूडमध्ये खूप उत्तम उत्तम गाणी दिली, त्यामुळे पंचमदांचं नाव झालं. केवळ एस डी बर्मन यांचे पुत्र म्हणूनच नाही तर आपली स्वतःची वेगळी ओळख राहुलदेव बर्मन यांनी निर्माण केली. पण 80च्या दशकामध्ये दुर्दैवाने पुन्हा एक असा फेरा आला की ज्याच्यामध्ये अपयशाचा सामना पंचमदांना करावा लागला. आणि ज्यावेळेला 1942 लव्ह स्टोरी हा 90च्या दशकामध्ये सिनेमा हिट झाला, त्यातली गाणी हिट झाली, अनेक अवॉर्ड्स त्या कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू आणि संगीतासाठी मिळाले, पण ते यश बघायला पंचमदा उरले नाहीत. पंचमदांची एक्झिट त्याच्या आधीच झाली, ते यश ते बघू शकले नाहीत.
आपण नेहमीच म्हणतो VIP टॉकीजमध्ये की कलाकार हा देहरूपातून जरी गेला तरीसुद्धा त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो. पंचमदा हे कायम आपल्याबरोबर असतील. राहुलदेव बर्मन यांनी जी गाणी केलेली आहेत, ज्या पद्धतीचं गाणं त्यांनी केलेलं आहे, ती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ही तसेच राहतील यात तिळमात्र शंका नाही. अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या व्हिडिओसाठी VIP टॉकीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.